नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आहे. आजचा जो दिवस आहे खग्रास चंद्रग्रहणाचा आहे. सर्व राशींना एक महत्त्वाची सूचना म्हणजे आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आमिषांना बळी पडू नका. आजचं जे नक्षत्र आहे ते शततारका आहे. योग सुकर्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:32 ते 5:05 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. आजचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:05 ते 6:39 आणि यमगंड काळ दुपारी 12:25 ते 1:58 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र राहू बरोबर युतियोग करणार आहे. रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि गुरु बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भाची चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमामध्ये रवी बुधाशी प्रतियोग करणार आहे आणि तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. ग्रहण तुमच्या लाभ स्थानात होणार आहे. आजच्या दिवशी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. पैशाच्या संदर्भातले व्यवहार नीट काटेकोरपणे करणं गरजेचं राहील. खर्च किंवा गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मित्रपरिवाराकडून सुद्धा वेगळे अनुभव येऊ शकते. त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. ग्रहण हे तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे. चतुर्थातील रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि द्वितीयातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले थोडे स्ट्रेस राहतील. मात्र काही अतिशय वेगळ्या प्रकारची संधी की ज्याबद्दल तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा प्रकारची काही संधी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्यासाठी खुली होईल किंवा त्या संदर्भातली काही बातमी तुम्हाला समजू शकेल. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे मात्र थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवाद होऊ शकतील त्याकडे लक्ष द्या. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्यासुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच राहूशी हा चंद्र युतियोग करणार आहे. ग्रहण तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. तृतीयातील रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. महत्त्वपूर्ण निर्णयापासून लांब राहणं गरजेचं राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार आणि आरोग्य याकडे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. म्हणजेच
जे ग्रहण आहे ते तुमच्या अष्टम स्थानात होणार आहे, की ज्याला आपण मृत्यूस्थान असं सुद्धा म्हणतो. द्वितीयातील रवी बुधाबरोबर हा अष्टमातला चंद्र प्रतियोग करणार आहे आणि व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून थोडंसं काटेकोरपणे दिवसांचं नियोजन करणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. इझी मनीच्या मागे लागू नका. नवीन कामाची सुरुवात तर आजच्या दिवशी अजिबात करू नका. कुठल्याही प्रकारचे निर्णय घेतलेले हे चुकीचे ठरण्याची शक्यता जास्त राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात पैशाच्या व्यवहाराकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा त्रास काही अचानकपणे डोकं वर काढू शकतील. अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. ग्रहण तुमच्या सप्तम स्थानात होणार आहे. तुमच्याच राशीतील रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि लाभातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद, मतवैचित्र, गैरसमजाचं वातावरण तयार होऊन त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती सखोलपणे होण्याची शक्यता आहे. या बाबतीत काळजी घेणं, अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं राहील. अंदाज तुमचे चुकू शकतील. काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. भावनाच्या भरात किंवा कॉन्फिडन्स आणि लकच्या आधारावर कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अर्थात ग्रहण जे आहे ते तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे, की ज्याला आपण रोग शत्रू यांचं स्थान म्हणतो. व्ययात रवी आणि बुधाबरोबर हा षष्ठातला चंद्र प्रतियोग करणार आहे आणि दशमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लक्षात घ्या, आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही छोटे मोठे त्रास जरी समोर आले तरी त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणच्या निम्नस्तरीय ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यापासून सुद्धा काळजी घेणं, जपून राहणं गरजेचं राहील. ऑफिस पॉलिटिक्स सारख्या गोष्टी समोर येऊ शकतील. पैशाच्या संदर्भातले व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, जामीन राहणं, महत्त्वपूर्ण निर्णय यापासून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. ग्रहणाचा प्रभाव हा तुमच्या 5म स्थानावरती दिसून येईल. लाभात असणाऱ्या रवी बुधाबरोबर हा पंचमातला चंद्र प्रतियोग करणार आहे आणि भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमजाचं वातावरण तयार होऊन त्याचा प्रभाव हा तुमच्या नातेसंबंधावरती सखोलपणे होऊ शकेल. काळजी घ्या. गैरसमजापासून लांब राहणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे येणाऱ्या 3 ते 4 दिवसात लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार नीट विचारपूर्वक करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे आणि भाग्यातील रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. ग्रहण तुमच्या 4थात असणार आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग उद्भवणं, घरातलं वातावरण गढूळ होणं, घरातील ज्या स्त्रीवर्ग किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोक्यावर काढणं, येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही अनपेक्षित स्ट्रेस सामोरं जावं लागणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. ग्रहण तुमच्या तृतीयात होणार आहे आणि भाग्यातील रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे लक्षणं किंवा संकेत मिळाले दुर्लक्ष करू नका. महत्त्वपूर्ण कामं, निर्णय यापासून लांब राहा. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. कुठल्याही प्रकारचे असे निर्णय की ज्याचे दूरगामी परिणाम तुमच्या आयुष्यावरती होऊ शकतील त्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. ग्रहण तुमच्या द्वितीयात होणार आहे आणि अष्टमात असणारा रवी बुधबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आणि षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे. पैशाच्या संदर्भात, खर्चाच्या संदर्भात आणि गुंतवणुकीच्या संदर्भात कुठलेही निर्णय आजच्या दिवशी छोटे असतील किंवा मोठे तरी घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. इझी मनीच्या मागे लागू नका. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही व्याधीने जर तुम्ही ग्रस्त असाल तर तत्संबंधी थोडंसं इलाज करून घेणं किंवा गाफील राहू नका. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा तडजोडीचं वातावरण तयार होईल. मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चंद्राचं खग्रास ग्रहण हे तुमच्याच राशीमध्ये आहे. सप्तमात असणाऱ्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ग्रहणाचा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. त्याचा प्रभाव 2 ते 3 दिवस दिसून येईल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या भावभावनांवरती, मानसिकतेवरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय, मग ते छोटे असतील किंवा मोठे, येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे याचा प्रभाव परिणाम तुमच्या मानसिकतेप्रमाणेच शारीरिकतेवर सुद्धा जाणवेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढतील. गैरसमजांपासून लांब राहणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या षष्ठात असणाऱ्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. ग्रहण तुमच्या व्ययस्थानात होणार आहे आणि तुमची जी रास आहे ही 7.5 चालू आहे. तुमच्या राशीत शनीचं भ्रमण आहे. अतिशय धोकादायक अशा प्रकारचा हा कालावधी आहे किंवा ग्रहण आहे. कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तरी ते आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या 3 ते 4 दिवसात अजिबात घेऊ नका. तुमच्या मानसिकतेकडे, भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडीशी मनाची तगमग जास्त झाल्यासारखी वाटेल. थोडंसं स्ट्रेस जास्त आल्यासारखं वाटेल. परंतु भावनेच्या आधी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.